ते खूपच सुंदर एक जंगल असतं. त्या जंगलामध्ये खूप सारे प्राणी राहत असतात. वाघ, चित्ता, कोल्हा, झेब्रा, उंट असे भरपूर प्राणी राहत असतात. ते चिमणी, कोकिया असे खूप सारे पक्षी पण राहत होते. आणि त्यांची छोटे छोटे पिल्लं होती. तर मग तिथे एक चित्ता पडायचा. तर मग तो सगळे छोटे पोरांचे लहान लहान पिल्लं जो असायचे ना छोटे छोटे त्यांना घेऊन जायचा. कधी अस्वल, कधी कोल्हीचं वगैरे, कधी अस्वलचं पिल्लं असं घेऊनच जायचं सगळं चित्ता आणि त्यांना खाऊन टाकायचं. तर सगळे प्राणी खूप त्रस्त झाले होते म्हणजे त्रस्त होते ते. तर मग एक दिवस तिथे गाय पण असते. तर मग तिला पण बाळ होणार असतं. पण तिला भीती वाटत असते की कुठे चित्ता त्याचे पोळ्याला पण घेऊन जात जाय. तर मग ती विचार करते की मला कसे करून आपल्या मुलाला वाचवायला लागेल. तर मग तो तिथे येतो चित्ता आणि म्हणतो की आता मी तुझ्या समोर हे तुझ्या पिल्लाला घेऊन जाणार आणि मारून खाऊन टाकणार. तर मग गाय म्हणते चित्ता मी माझ्या पिल्लाला वाचवण्यासाठी काही करू शकते. तर मग माझ्या बाळाला खायला त्याच्या आधी तुला माझ्याशी युद्ध करावं लागेल. तर मग चित्त म्हणतो की ठीक आहे, तुम्ही सर्व कमजोर प्राणी माझ्यासमोर क्या टिकू शकणार आहे. तर मग गाय खूप ते टाकते गळती. पण ते काय समजा सगळं पण तरी राई करते म्हणजे युद्ध करते. पण जो शिंग असतात गायींना तर मग शिंगाने ती मारून जस्ट टाकते शेवटी चित्त्याला आणि चित्ता खाली पडतो जखमी आणि सगळं रक्त वाळायला लागतं. तर सगळे प्राणी खुश होतात. तर खूप चांगलं वाटतं की आता चित्ता मेलाय करून आता त्याच्या पिल्लांना काही त्रास नाहीये. पण सगळे विचारतात की कोणाने मारलं याला. परत जो आपली गाय असते ती आणि म्हणते की मग गायच्या शिंगाचं तिथे रक्त वाहत आहे म्हणजे गायनेच आपल्या मुलाला वाचवण्यासाठी हे सगळं केलं आहे. तर मग सगळे प्राणी खुश होतात. त्यांना वाटतं की आता त्यांच्या पिल्लांना काहीही खतरा नाही आहे. तर या गोष्टीतून हेच दिसतं की आईचं मुलाला प्रेम श्रेष्ठ असतं. अशी होती गाय आणि चित्ता याची गोष्ट. बाय.